आपण आपल्या प्रगटीकरणाच्या अभ्यासाकडे जाऊया. काय झालेलं आहे की 1 महिन्याच्या गॅप नंतर आपण पुन्हा एकदा वचन शिकायला एकत्र आलेलो आहोत. प्रगटीकरण आपण कधी करू नये, कारण ती चांगली गोष्ट नाही आहे. आणि त्याचबरोबर मंडळी पण त्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असावी की तिला वचन शिकायचं आहे. तर यावेळेला आपण सर्वजण प्रगटीकरणाचा ग्रंथ जो आहे तिथं आपण जाऊया आणि अध्याय 6 वर आपण आहोत. प्रगटीकरण अध्याय 6 त्याच्यामध्ये आपण आहोत. आणि जर तुम्हाला आठवणीत असेल तर प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण काही गोष्टी विशेष करून लक्ष देत आहोत. आणि जो 4था अध्याय आणि 5वा अध्याय जो आहे, त्या 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये आपण स्वर्गाचा जो साक्षात्कार आहे, स्वर्ग कसा आहे हे योहानाला दर्शन झालं. आणि त्याने सांगितलं की त्या स्वर्गामध्ये मी जे पाहिलेलं आहे ते सिंहासन होतं आणि त्या सिंहासनाच्या इर्द गिर्द असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या. आणि मग तिथं आपण हेही पाहिलं की त्याची अहोरात्र, जो सिंहासनावर आहे त्याची अहोरात्र स्तुती आणि प्रशंसा त्या ठिकाणी होत आहे. आणि 24 वडील, 4 प्राणी, असंख्य देवदूत त्याला उपडे पडतात आणि उपडे पडून ते त्या समोर नवगीतही गात आहेत, त्याची स्तुती करत आहेत. आणि 5व्या अध्यायामध्ये आपण कोकण्याचा साक्षात्कार बघतो, कारण राजासनावर जो बसला होता त्याच्या हातामध्ये गुंडाळी होती. आणि मग ती गुंडाळी कोण उघडेल आणि त्याचे शिक्के कोण फोडू शकेल यासाठी योहान जो आहे तो रडतो आणि तो म्हणतो की अशक्य आहे, कोण खोलेल ते. आणि वडिलांमधून एक जण त्याला म्हणतो की रडू नको, तर काय कोण आहे, तर यहूदाचा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर यानं जय मिळवलेला आहे आणि तो हे उघडाव्यास समर्थ आहे, असं तो त्याला म्हणतो. ज्यावेळेस आपण ते वाचतो आपल्याला कळतं की किती अद्भुत आहे. आणि आपण पाहतो की मग जो कोकरा आणि नाही तुम्ही मला वाटतं काहीतरी झालेलं परत एकदा कॅन यू ऑफ द टाइम. आणि मग जो राजासनावर बसलेला आहे त्याच्या हातामध्ये जी गुंडाळी आहे ती उघडण्यास कोणच सक्षम नाहीये. मग काय होतं की त्यांच्यामधून असं म्हटलेलं आहे की यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा 7 शिक्के फोडून पुस्तक उघडाव्यास योग्य आहे असं म्हणण्यात येतं. आणि ज्यावेळेस असं योग्य असं म्हणण्यात येतं तेव्हा 6वं वचन, 5वा अध्याय 6वं वचन, तेव्हा राजा सर्व 4 प्राणी ही आणि वडील मंडळ यांच्यामध्ये, म्हणजे हे आजूबाजूला आहेत आणि यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे, 7 डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे 7 आत्मे आहेत. आणि तुम्हाला जर आठवणीत असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं की 7 आत्मे याचा अर्थ नेमका काय आहे, तर पूर्णत्वाचं प्रतीक आहे की हा आत्मा काही अर्धवट किंवा असक्षम नाही, तर 7 हा आकडा जो आहे तो पूर्णत्वाचं प्रतीक या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि त्या पूर्णत्वाच्या प्रतीकाला त्या ठिकाणी समोर करण्यात येतं. आणि मग त्यानं सांगितलेलं आहे की तो जाऊन विचारत नाही की मला ती गुंडाळी मिळेल का, म्हणजे फोडण्यासाठी शिक्के, तर तो जातो आणि त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे त्या वधलेल्या कोकऱ्यामध्ये. तो जातो आणि स्वतःहून जाऊन जो राजासनावर बसलेला आहे त्याच्या हातातून ती गुंडाळी घेतो आणि त्याचे शिक्के तो फोडू लागतो. आणि आपण पाहिलेलं आहे की तेव्हा ते त्याची स्तुती करतात आणि त्याला नवं गीत गातात. आणि त्याचं नवं गीत, नवं वचन जे आहे तिथून सुरुवात होतं. आणि त्या नव्या गीतामध्ये 5वा अध्याय आणि त्याचं नवं वचन, हे पुस्तक उघडाव्यास, त्याचे शिक्के फोडण्यास तू योग्य आहेस, कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, भाषा, लोक, राष्ट्रे यातले इसम आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत. आमच्या देवासाठी त्या राज्य व याजक असं केलं आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करीत आहेत, असं ते गीत आहे. आणि नंतर पुन्हा एकदा आयुध्यांचे आयुधे, सहस्रांची शस्त्रे, अशी एवढी देवदूत जी आहेत ते उभे राहतात. म्हणजे त्यांची संख्याच नाही, आयुतेची आयुती एवढे देवदूत उभे राहतात. आणि ते मग मोठ्याने काय म्हणतात, वधलेला कोकरा, सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव, गीत, स्तुती याचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस, असं बोलतात.
एवढंच नाही तर मग 13 वचन असं म्हणतं, स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली, समुद्रावर जी प्रत्येक वस्तू आहे ती, त्यातील सर्व यास मी असे म्हणता नाही. तेवढेच नाही तर आता पुढे असं म्हटलेलं आहे की स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली, समुद्रावर जी प्रत्येक वस्तू आहे, म्हणजे प्रत्येक जी गोष्ट आहे आता ती बोलायला चालू करते की राजासनावर तो बसलेला आहे, याला व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव, सत्ता ही युगानुयुग असो. आणि मग ते 4 प्राणी म्हणाले आमेन. वडील मंडळी पाया पडून त्यांनी नमस्कार केला. आणि मग आपण पाहतो की या ठिकाणी 5वा अध्याय संपला आणि मग 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्यानं ती गुंडाळी घेतलेली आहे तो महान तुमचा आणि माझा प्रभू, तारणारा येशू ख्रिस्त, ज्याला वधलेला कोकरा असं म्हटलेलं आहे. हा वधलेला कोकरा काय करतो, ती गुंडाळी घेतो आणि गुंडाळी घेऊन पाठपोट लिहिलेली आहे आणि त्याच्यावर शिक्के आहे आणि ते शिक्के फोडायला तो सुरुवात करतो. आणि मग आपण ते शिक्के फोडण्यात पाहिलेलं आहे की मग कोकऱ्याने 7 शिक्क्यांपैकी 1 शिक्का फोडला तेव्हा पाहिले तो 4 प्राण्यातील एकाला गर्जनेसारख्या वाणीने ये असे म्हणताना मी ऐकले. मग मी पाहिले तो पांढरा घोडा आणि त्यावर बसलेला एक स्वार दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते व त्याला मुकुट देण्यात आलेला होता व तो जिंकाव्याला निघाला. आपण पाहिलं की कसा हा जो स्वार आहे हा प्रभू येशू ख्रिस्त नाही, तर हा कोण आहे, तर हा खोटा ख्रिस्त आहे आणि तो निघालेला आहे. आणि त्याला सांगितलं की हा पांढऱ्या घोड्यावर बसून गेलेला होता आणि जिंकाव्याला तो गेला. 3रं वचन, त्याने दुसरा शिक्का फोडला तेव्हा मी दुसऱ्या प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले. तेव्हा दुसरा घोडा पुढे चालला, तो अग्निवर्ण होता आणि त्यावर बसलेला पुरुषाकडे पृथ्वीची शांती हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकाचा वध करण्याचे काम सोपवले होते. त्याला मोठी तलवार दिलेली होती. काय लागत नाही कोण आहे तुम्ही जरासं बघू का मी, मला ते कारण मला गरम होते का थोडा हा मी तेच करतो, थोडा हे पॉज करते ना, हे वाला पॉज करतो, बस पॉज कर. ओके ओके पाहू आपण काय होतं त्याचं. मग त्याला आवाज येतो. आणि मग आता आपण 3ऱ्या शिक्क्याकडं जात आहोत. दुसरा शिक्का पण झालेला आहे आणि फार महत्वपूर्ण आहे 3रा शिक्का. आणि त्या 3ऱ्या शिक्क्याकडे आपण थोडंसं जाऊया. 5व्या वचनापासून पुढे आहे 3ऱ्या शिक्क्यासंदर्भात. 5वं वचन मी तुमच्या सगळ्यांसाठी वाचतो आणि मग आपण त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया कारण ते आपल्यासाठी फार महत्वपूर्ण आहे. शिक्का 5वा, शिक्का 3रा, वचन 5. त्याने 3रा शिक्का फोडला तेव्हा 3रा प्राणी ये असे म्हणताना मी ऐकले. मग मी पाहिले तो एक काळा घोडा आणि त्यावर बसलेला कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या हातात तराजू होते. जणू काय 4 प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली ती अशी, रुपयाला शेरभर गहू आणि रुपयाला 3 शेर जव, तेल व द्राक्षरस यांची हानी मात्र करू नको. आणि आपण फार महत्वपूर्ण आता सध्या या टॉपिकवर आहोत. 3 शिक्के जे आहेत, हा 3रा शिक्का जो आहे, हा 3रा शिक्का जो आहे तो दुसरा जो शिक्का आहे त्याला समोर नेत आहे. आणि त्याला ज्यावेळेस तो समोर नेत आहे फार गंभीर आहे आणि फार महत्वपूर्ण आहे. 3ऱ्या शिक्क्याचं उघडणं जे आहे तेव्हा जेव्हा येशू ख्रिस्त जो कोकरा आहे, तो कोकरा, वधलेला कोकरा, ज्या वेळेस तो 3रा शिक्का फोडतो तेव्हा 3रा जिवंत प्राणी म्हणतो ये आणि पहा. योहान जो आहे तो योहान यावेळेस काय करत आहे, त्याला जे दर्शन होत आहे त्या दर्शनाला अनुसरून स्टेप बाय स्टेप, 1 बाय 1 काही गोष्टी घडत आहेत. आणि मग जसा तो जो घोडा आहे तो काळा घोडा असं म्हटलेला आहे आणि तो काय करत आहे याचं आव्हान हे फक्त योहानाला दाखवण्यासाठी नसून त्याने पहावे म्हणून आणि काळ्या घोड्यावर स्वार येतो याचे संकेत देण्यासाठी ते होता. म्हणजे तो त्याला म्हणत आहे की ये आणि पहा. ये आणि पहा ज्यावेळेस म्हणतो, योहान काय करतो, जातो आणि पाहतो. त्याला सगळ्यात पहिलं जर काही दिसतं तर तो आहे काळा घोडा आणि त्याला म्हणतो त्यानं पाहिलं, योहानानं पाहिलं काळा घोडा. जसं योहानानं पाहिलं काळा घोडा, जे त्यानं पाहिलं ते त्याला थक्क करून देणारं असं होतं हे आपल्याला दिसतं.
काय बरं थक्क करून देणार होतं? काळा घोडा आणि त्याच्यावरचा स्वार. काळा घोडा आणि त्याच्यावरचा स्वार. काळा रंग जो आहे, तर मी तुम्हाला जस्ट विचारलं या ठिकाणी, काळा रंग तुम्हाला काय वाटतं बरं? कशाचं प्रतीक असेल बायबलमध्ये काळा रंग? काय वाटतं तुम्हाला? काळा रंग कशाचं प्रतीक असेल? अंधाराचं प्रतीक आहे काळा रंग. ओके, अजून काय? निषेध. ओके, निषेध करत आहे तुम्ही काळा रंग. ओके, बरं. अजून अजून काय सांगता येईल काळा रंगाचं? कशाचं प्रतीक असेल काळा रंग? ओके, उद्धाराचं प्रतीक आहे. ओके, अजून काय? काळा रंग कशाचं प्रतीक आहे? मला सांगा की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता आणि तो मरण पावला, मरण पावण्या अगोदर त्या जी घटना घडली, देशभर अंधार पसरला असेल, ते कशाचं प्रतीक असेल असं वाटतं तुला? दुःखाचं. दुःखाचं प्रतीक आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे. काळा रंग जो आहे तो खूप जास्त निबिड असा जो आहे तो दुःख घेऊन येतो. आणि अनेक ठिकाणी काळा रंग जो आहे तो मृत्यूचं प्रतीक आहे. जो मृत्यू असतो त्या मृत्यूचं प्रतीक काळा रंग आहे पवित्र शास्त्रामध्ये, बरं का. नाही तर काही जणांना काळा रंग आवडत असेल आणि तुम्हाला हे काय आहे काळा रंग, तर पवित्र शास्त्र मला आवडतो काळा रंग. ठीक आहे, कारण मी काळा आहे त्यामुळे मला काळा रंग आवडतो. तर दुःख आहे. त्यानंतर दुष्काळ आहे. दुष्काळाचं पण प्रतीक आहे काळा रंग. आणि विलापगीत याचं 4था अध्याय आणि 8वं वचन जर कुणाला मिळालं तर कृपा करून वाचा. विलापगीत 4था अध्याय आणि 8वं वचन, आणि कुणीतरी इर्मया याचा 14वा अध्याय आणि 12वं वचन वाचा. तर कुणाला मिळालं तर पट करून वाचा बरं. विलापगीत 4:8, इर्मया 14:2. त्याचा चेहरा काळोखाहून काळा झाला आहे. बरं. त्यांना आळ्यातून कोणी ओळखत नाही. त्यांची त्वचा त्यांच्या हाडांना चिकटलेली आहे. ती शुष्क झाली आहे, काष्टासारखी झाली आहे. बरोबर. हे ना दुःखाचं आणि दुष्काळाचं प्रतीक आहे काळ्या रंगाचं. जसं की दुष्काळ पडला आणि मग लोकांना खाया प्यायला अन्न नाही, तर त्यांच्यानंतर त्यांची झालेली परिस्थिती विलापगीत आठवून देतो. इर्मया 14:2 मध्ये काय म्हटलेलं आहे जर असं कोणतरी बघा. यहूदा शोक करीत आहे, त्याच्या वेशी उदासवाण्या झाल्या आहेत. बरोबर. ते भूमीवर शोक करीत पडले आहेत. यरूशलेमची आरोळी वर गेली आहे. तुम्ही पाहिलं की एकदम दुःख, क्लेश, त्रास याचं प्रतीक आहे. आता काळा घोडा आहे आणि काळ्या घोड्यावरचा स्वार आहे. काय होत आहे की जो दुसरा जो शिक्का आहे, तो दुसरा शिक्का जसा काही फोडण्यात येतो त्यावेळी दुसरा प्राणी म्हणतो की ये म्हणून, आणि पुरुषाकडे पृथ्वीचे शांती हरण करण्याची चावी दिली होती. जा आणि पृथ्वीची शांतता हरण कर. जो येणारा कालखंड आहे, जो येणारी जी गोष्ट आहे ती काय सर्वसाधारण साधी सुधी आपल्याला दिसत आहे. जी येणारा कालखंड आहे तो खूप जास्त प्रमाणात दुःख घेऊन येणारा कालखंड दिसत आहे. आणि जेव्हा खूप दुःख घेऊन येणारा कालखंड दिसत आहे, या कालखंडामध्ये नेमकं काय आहे की शांती हरण कर. शांती हरण कशी होऊ शकेल बरं? तर तिसरा हा जो शिक्का आहे हा फोडल्यानंतर ज्या गोष्टी घडणार आहेत या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये फार स्पेसिफिकली सांगण्यात येतात. आणि विशेष करून हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये देवबापाचा न्याय पण फार स्पेसिफिक आपल्याला दिसत आहे. हा जो कालखंड येणारा आहे याच्यामध्ये काय काय घटना आहे, तर तिथं असं म्हटलं सगळ्यात पहिला काळा रंग जो आहे, काळा घोडा जो आहे तो येतो. आणि तो येऊन काय करतो? पवित्र शास्त्र असं म्हणतं की तो येतो आणि ह्यानं पाहिलं आणि हा एकदा हक्काबक्का झाला की मग मी पांढरा घोडा बघितला, तो आला, तो जिंकत जिंकत गेला, आणि आता हा जो घोडा आहे हा काळ्या रंगाचा आहे. आणि हा काळा रंग नेमका काय प्रतीत करत आहे, काय सांगत आहे? तर हा दुष्काळ दुसऱ्या शिक्क्यातील युद्धामुळे होतो, जेव्हा युद्धांनी शेती, अन्नसाठा, पुरवठा नष्ट केलेला आहे. दुसरा शिक्का येतो आणि शांती हरण जो करतो तो जो घोडा आहे, आणि ती जी शांती हरण करणारी गोष्ट आहे त्याचा परिणाम तिसरा शिक्का घेऊन येतो. आणि त्यामुळे यांची लिंक आपल्याला दिसते की पहिला शिक्का येतो आणि पहिला शिक्का येऊन तो विजय मिळवायला जातो. तो काही प्रभू येशू ख्रिस्त नव्हे तर तो खोटा आहे, आणि तो खोटा निघून जातो आणि राज्यांवर विजय मिळवत जातो आणि जिंकत जातो. दुसरा शिक्का जो आहे तो येतो आणि शांती हरण करतो. आणि शांती हरण करताना तो अशी तशी नाही करत, तर युद्धांवर युद्ध करतो. युद्धांवर युद्ध केल्यामुळं तिसरा शिक्का जो आहे, जो काळा घोडा निघालेला आहे, हा काय करतो की शेतांना नुकसान करतो, अन्नसाठ्याला नुकसान करतो, पुरवठ्याला नष्ट करतो.
आणि त्यामुळं काय होतं की देवाचा एक पर्टिक्युलरली न्याय या ठिकाणी दिसतो. पवित्र शास्त्रामध्ये देवानं आधीही दुष्काळाचा उपयोग शिक्षा म्हणून केलेला आहे असं पवित्र शास्त्रात आपल्याला दिसतं. जेव्हा कधी देवबापाला राष्ट्राचा न्याय करायचा आहे किंवा देवबापाला एखादी शिक्षा करायची आहे राष्ट्राला, तर देवा पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की त्याला त्या ठिकाणी दुष्काळाचा वापर केलेला आहे. दुष्काळ जो आहे हा दुष्काळ कधीही मानव निर्मित नसतो. दुष्काळ कधीही जो आहे तो प्रभूकडून येत असतो आणि प्रभूकडून आलेला जो दुष्काळ आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो. लेवियाचा ग्रंथ 26वा अध्याय 26वा वचन, स्तोत्रसंहिता 105 आणि 16, यशया 3 आणि 1, एजेकिएल 4 अध्याय 16 ते 17, 5वा अध्याय 16 वचन. तर या सगळ्यामध्ये आपण काय पाहतो की देवबाप दुष्काळाचा उपयोग न्याय म्हणून करतो, दुष्काळाचा उपयोग शिक्षा म्हणून करतो. देवबाप वारंवार या गोष्टींचा उपयोग करत आहे असं आपल्याला दिसतं. पण हा जो आता येणारा कालखंड आहे, या कालखंडामध्ये देवानं जो निर्माण केलेला दुष्काळ आहे, देवानं शिक्षा देण्याचा हा दुष्काळ आहे, हा दुष्काळ इतिहासातील सर्वात भयंकर दुष्काळ असणार. मला एखादी गोष्ट तुम्ही सांगाल का की देवबापानं एखादा अशी परिस्थिती सांगाल ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये ते वाचलं आणि तुम्हाला असं वाटलं की हा किती भयानक दुष्काळ किंवा ही किती भयानक परिस्थिती होती जी पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला दिसते. एखादी भयानक परिस्थिती, एखादा भयानक दुष्काळ तुम्हाला आठवतो. दुष्काळ म्हणण्यापेक्षा तर एखादी अशी परिस्थिती, पीडा, तुम्हाला पीडा आठवते. ओके, कुठली पीडा आठवते तुम्हाला? रक्ताची पीडा भयंकर होती असं वाटतं. ओके, अजून कुठलं एखादी गोष्ट जी तुम्हाला आठवते तुम्ही म्हणता की भयंकर होता? जलप्रलय, तो पण तुम्हाला एकदम भयानक वाटतं. ओके, अजून काय? अजून कोणती पीडा एखादी? मृत्यूची पीडा, प्रथम जन्मलेलं जे होतं ते पीडा. ओके, अजून काय पीडा तुम्हाला एकदम कठीण वाटतं? ओके, अजून एखादं काही तुम्हाला असं वाटतं की फारच कठीण होतं पवित्र शास्त्रामध्ये? फारच कठीण, परमेश्वराकडून आलेला न्याय. अजून काही परमेश्वराकडून न्याय आला तुम्हाला वाटतं की वाव हे एवढं भयानक आहे असं काही? अशी एखादी घटना? नाही, काय नाही म्हणतो. काय वाटतं अजून कुठली पीडा एखादी जे म्हणता की ते फारच भयान होतं एकदम? पीडा म्हणण्यापेक्षा एखादी अशी गोष्ट जी फारच तुम्ही वाचल्या तुम्हाला वाटते की अरे असा पण देवाचा न्याय असतो? ओके, ओके, तुम्हाला अजून काय असं आठवत नाही की असा आकाशातून अग्नी वगैरे पडला, देवाचा न्याय? नाही, पण ते वाचण्यासाठी मी म्हणते हो हा, फारोन त्याचे सैन्य पाण्यात मरून गेलं. आपल्याला हे दिसतं की देवबाप जो न्याय आहे तो देवबाप न्याय कालांतरानं करत होता आणि दुष्काळाचा वापर प्रभूनं फार वेळेस केलेला आहे. जेव्हा जेव्हा परमेश्वरानं न्याय करायचा होता तेव्हा तेव्हा परमेश्वरानं काय केलं? परमेश्वरानं दुष्काळ आणलेला आहे. जर तुम्ही बघितलं इव्हन डॅनियल असो, डॅनियलच्या ग्रंथामध्ये जर तुम्ही बघितलं परमेश्वरानं दुष्काळ आणलेला होता. त्यानंतर योसेफाच्या कालखंडामध्ये पण परमेश्वरानं जे दृष्टांत दिला त्याच्यामध्ये दुष्काळ होता. त्यानंतर तुम्ही पाहत आहे की इथंच परमेश्वर नाही थांबला, तर ह्याच्या अगोदरही परमेश्वरानं दुष्काळाचा खूप जास्त वापर केला शिक्षे संदर्भात. आणि जेव्हा आपण हे पाहतो तर त्याच्यानंतर आपल्याला हे कळतं की हा जो येणारा दुष्काळ आहे, ज्या दुष्काळा संदर्भात काळा घोडा निघालेला आहे, हा काही साधा सुद्धा दुष्काळ नसणार आहे. हा ज्यावेळेस येणार आहे तो कोणत्या दृष्टिकोनातून येणार आहे याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. कारण ज्यावेळेस हा येईल, हा जी घटना प्रगटीकरणामध्ये लिहिली आहे ती ज्यावेळेस घटना होईल तर लक्षात घ्या याच्या अगोदर म्हणजे जे कोणी पवित्र शास्त्राचं अध्ययन करणारे लोक आहेत याच्या अगोदर काही घटना होणार आहेत.
याच्या अगोदर युद्ध आणि उत्पात होणार आहे. आणि ज्यावेळेस युद्ध आणि उत्पात होणार आहे याचा खूप मोठा फटका जो आहे तो शेती आणि पुरवठ्याला होणार आहे. आणि ज्यावेळेस शेती आणि पुरवठ्याला होणार आहे याचा परिणाम हा होईल की राष्ट्रांमध्ये दुष्काळ पडेल. आणि त्याच्या नंतर होणारी ही घटना आहे. मी काही दिवसांअगोदर ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानचा काही हे चालू होतं शीतयुद्ध, त्यानंतर मग स्ट्राईक झाला, सर्जिकल स्ट्राईक वगैरे, हा जो कालखंड आहे याच्यामध्ये पुष्कळ जे ॲटॉमिक बॉम्ब आहेत त्यांच्याविषयी बोलणं होत होतं आणि ॲटॉमिक बॉम्ब विषयी सांगण्यात येत होतं, बातम्या येत होत्या ॲटॉमिक बॉम्ब विषयी. तर थोडंसं मी पडताळून करत होतो ॲटॉमिक बॉम्ब संदर्भात की ॲटॉमिक बॉम्ब जर एखाद्या देशावर, राष्ट्रावर पडला तर काय. तर तिथे ती न्यूज होती की अमेरिकेने ज्यावेळेस हिरोशिमा नागासाकीवर 2 बॉम्ब टाकलेले होते त्याची तीव्रता जी होती त्या तीव्रतेला अनुसरून 2 शहरांमध्ये ते बॉम्ब दोन्ही पडले. आज 2 शहरांमध्ये बॉम्ब पडल्यानंतर ते फार भयानक रीतीने आजही त्याचे पडसाद त्यांच्या परिवारांना भोगावे लागतात. म्हणजे आजही त्यांना जन्माला येणारी जी मुलं बाळ आहेत, काही जणांना शरीर एखादा भागच नसतो, काही जणांच्या शरीरामध्ये आजही त्या वेदना त्यांना जाणवतात काही वर्षांअगोदर. तर सांगणारा जो न्यूज रिपोर्टर आहे तो असं सांगत होता की आता सध्या जे देशांकडे ॲटॉमिक बॉम्ब आहेत त्यांची तीव्रता ही जी आहे ती त्यांच्या पूर्वी टाकलेल्या 2 बॉम्बपेक्षा पण कैक पटीनं, ते असं म्हणतात की हजारो पटीनं अधिक आहे. आणि मग जर एखाद्या राष्ट्रावर किंवा एखाद्या देशावर जर एखादा बॉम्ब पडला तर जो टाकणारा आहे त्याच्या राष्ट्रालाही त्याचे परिणाम भोगावे लागतात. म्हणजे याची तीव्रता जी आहे याची तीव्रता एवढी जास्त आहे. कैक वर्ष त्या भूमीवर कोणत्याही प्रकारचं झाड येऊ शकणार नाही. कोणत्याही प्रकारचे हिरवं झाड त्या भूमीवर कैक वर्ष येऊ नाही शकणार. अशा प्रकारचे त्यांच्याकडे असणाऱ्या त्या गोष्टी आहेत. जेव्हा हे वाचण्यात येत होतं माझ्याकडून आणि मी ज्यावेळेस त्याचा अभ्यास करत होतो मी पाहिलं की ज्यावेळेस युद्ध होतील आणि ज्यावेळेस हे घटना होऊन जातील त्याचा परिणाम जग आणि जगातल्या प्रत्येक सुव्यवस्थेवर होणार आहे. काय घटना घडतील तर सगळ्यात पहिला युद्ध झाल्यानंतर जो काही मोठा भाग राष्ट्रांवर पडेल त्याचा खूप मोठा जी टंचाई आहे ती टंचाई सगळ्यात मोठी अन्नधान्याची होणार आहे. म्हणून जो दुष्काळाविषयी इथं म्हटलेला आहे अशा प्रकारचा दुष्काळ संपूर्ण जगामध्ये याच्या अगोदर कधीच आला नव्हता. म्हणून हा काळा घोडा ज्यावेळेस निघत आहे आणि काळा घोडा जाऊन ज्या गोष्टी करणार आहे ते आपण पाहतो की ही साधी सुधी गोष्ट नाही आहे. काय घडणार आहे बघा. मत्तेकृ शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि 7वं वचन. 24वा अध्याय आणि 7वं वचन जर तुम्ही वाचलं तर फार बरं होईल. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त स्वतः याविषयी अभिवचन करतो. 24वा अध्याय 7वं वचन. कारण राष्ट्रांवर राष्ट्र व राज्यांवर राज्य होते आणि जागोजागी दुष्काळ, मर्याद, भूमिकंप होते. पाहिलं काय होईल. म्हणजे येशू ख्रिस्ताने ऑलरेडी भविष्यवाणी केलेली आहे की शेवटच्या दिवसांमध्ये नेमकं काय होणार आहे. प्रियांनो मला तुम्हाला सांगू दे आपण खूप जोरात या शेवटल्या दिवसांकडे जात आहे. आपण ज्यावेळेस हे शिक्क्यांसंदर्भात पाहत आहे ज्यावेळेस योहान म्हणतो की तो रडला. का रडला? कारण शिक्के फोडाव्यास, गुंडाळी उघडाव्यास कोण सक्षम नाही. आणि पटकरून जो वडील आहे तो असं म्हणतो की नाही, दावीद वंशाचा अंकुर आहे, यहुद्याचा सिंह आहे, थांब जरा, तो येईल आणि तो काय करेल, तो गुंडाळी उघडेल, कारण त्याच्यामध्येच सामर्थ्य आहे. आणि जेव्हा तो गुंडाळी उघडतो ज्या भविष्यवाण्या ऑलरेडी पवित्र शास्त्रामध्ये नमूद आहेत त्या भविष्यवाण्यांसंदर्भात आता उलगडून सांगण्यात येत आहे. आणि ह्याच्यातला हा 3रा शिक्का ज्यावेळेस फोडण्यात येत आहे सांगण्यात येत आहे की नेमकं काय होणार आहे. राष्ट्रांवर राष्ट्र उठणार, राज्यांवर राज्य उठेल. परिणाम काय होईल? परिणाम हा होईल की दुष्काळ येईल, साथी होईल, भूमिकंप होतील. काय होणार आहे की ऍज सून ऍज एक गोष्ट घडते प्रोड्यूस ज्या आहे त्या अनेक गोष्टी होतील. हे घडणार आहे का? तर ऍब्सोल्युटली होणार असं आपल्याला पवित्र शास्त्र म्हणतं. मग काय झालेलं आहे बघा. तो जो काळा घोडा आहे परिणाम काय झाला? दुष्काळ आलेला आहे, पुरवठ्याची कमी झालेली आहे. त्या काळ्या घोड्याच्या हातामध्ये जो स्वार आहे त्याच्या हातामध्ये काहीतरी आहे. आणि त्याच्या हातामध्ये काय आहे? त्याच्या हातामध्ये तराजू आहे. आता किती जणांना तराजू माहित आहे बरं? कारण आपल्याकडे आता वेट मशीन असतं, दुकानात गेले की आपण वेट मशीन घेतो. आणि तराजू जो आहे तो अराउंड एक 5 इयर्स अगोदर 6 इयर्स अगोदर काय होता तराजू असायचा.
आपण ज्या वेळेस एखाद्या ठेल्यावर जायचो, ठेल्यावर गेल्यावर तो हातात घेऊन तो तराजू मध्ये काय करायचा, मोजायचा. त्यानंतर आता त्यांच्याकडे छोट्या छोट्याशा मशीन आल्या, मशीन नंतर आता इलेक्ट्रिक मशीन आल्या, आणि त्यामुळे आता तराजू म्हटलं की आपल्याला समजत नाही. तराजू जो आहे त्याच्यामध्ये जो जी नळी असते लोखंडाची, ती लोखंडाची जी नळी आहे ती नळी बरोबर माप दाखवते की कोणत्या साईडला वजन आहे, कोणत्या साईडला भार आहे. आणि मग ह्याच्या हातामध्ये तराजू आहे, एक साईन आहे. साईन काय बरं, जो काळ्या घोड्यावर बसलेला आहे त्याच्या हातात तराजू आहे, त्याचा अर्थ आहे की मोजकच वितरण आहे. जे अन्नाचं वितरण असणार आहे, अन्न देणं असणार आहे, ते कसं असणार आहे, मोजकं असणार आहे. भरपूर असेल का त्यावेळेस, नाही, एकदम मोजकं, म्हणजे थोडंच. आणि हे मोजकं कसं असणार आहे, म्हणजे एकदम जे राशनिंग आहे, जे राशन आहे ते कसं असणार आहे, मोजकं. का बरं, कारण ह्याच्या अगोदर दुसरा शिक्का फोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळं पुरवठ्याची पूर्णतः कमतरता आहे. आणि असं झालेलं आहे की आता वितरण जे आहे ते अतिशय कमी आहे. लेवीयाचा ग्रंथ याचा 26वा अध्याय आणि 26वा वचन जरासं वाचलं तर बरं होईल. आणि कोणीतरी एजेकेल 4था अध्याय 10वा वचन मोठ्याने वाचा. लेवीय 26:26 आणि एजेकेल 4:10. एजेकेल 26:26, सॉरी, लेवीय 26:26 कोणतरी वाचा. मी तुमच्या भाकरीचा आधार नाही, हा, तेव्हा 10 स्त्रिया एकाच भुकेत तुमची भाकर भाजतील आणि ती तुम्हाला तोडून परत देतील. ती खाऊन तुमची तृप्ती भागायची नाही. बघितलं मी काय म्हणतो, म्हणजे परिस्थिती फार कठीण होणार आहे, साधी सुधी परिस्थिती नसणार आहे. म्हणजे एक भाकर जी आहे ती किती स्त्रिया आहेत, 10 स्त्रिया. आणि ही परिस्थिती काही साधी सुधी नसणार आहे. तो काळ्या घोड्यावर बसलेला आहे आणि जो अन्न वितरण करणार आहे. तर पवित्र शास्त्रामध्ये दुष्काळाशी निगडीत असणारी गोष्ट ही लेवीयेच्या ग्रंथामध्ये नमूद होती. एजेकेल 4:10 मध्ये वाचा बरं, कोणीतरी काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. तू जे अन्न खाशील हा. ते वजनाने रोजचे 20 शेकेल असून तुम्ही बघितलं काय आलेलं आहे की आता अन्न खाणं कसं होईल म्हटलंय, वजनानं होईल आणि ते शेकेल होईल. आणि काय म्हटलं पुढं, ते तू मधून खा. तुम्ही बघितलं काय लिहिलं आहे. म्हणजे ही भविष्यवाणी आहे की आता ती काही साधी सुधी गोष्ट नाहीये. काय होणार आहे, ते होईल का आता लगेच घ्यायला, नाही होणार. इट विल बी व्हेरी स्लो, व्हेरी स्लो. आणि तुम्हाला आता मोजून मापून जेवावं लागेल. विचार करा आता, मोजून मापून त्यावेळेस जेवणं म्हणजे काय असतं. म्हणजे जेवत असताना आपण क्वांटिटी बघून जेवत नाही, जेवत आहे ना, मला एवढं बस, मला तेवढं बस. इन दोज डेज जेव्हा ते होईल त्यावेळेस कसं असेल, मोजून जेवण असेल. म्हणजे एवढं तांदूळच बरं का, हे एवढंच बरं का डाळ. आणि परिस्थिती फार कठीण होईल येणाऱ्या दिवसामध्ये. अन्नाचा दर बघा आता, अन्नाचा दर किती आहे. मग एक आवाज 4 प्राण्यांमधून येतो. बहुधा असं म्हटलेलं आहे की तो देवाचा आवाज आहे. 4 प्राण्यांमधून तो आवाज आला. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये जिथं तुमचं बायबल आहे त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बरं, एक माप कितीला, 1 रुपयाला. बरोबर आहे. 6 वचन वाचा बरं, 6 वचन. आणि जणू काय 4 प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली. बरोबर. ती अशी, ती काय होती बरं, रुपयाला शेरभर ओके. गहू. त्या ठिकाणी ना असं म्हटलेलं आहे, रुपयाला शेरभर गहू जे आहे ना, तिथं ना त्याचं जे रिअल वर्ड आहे, रुपया आपल्याला समजावा यासाठी आहे. आणि त्याचं रिअल वर्ड आहे दिनार. तर एक दिनारला शेरभर गहू असेल असं म्हणतात आहे. तर 1 दिनार हा ही जी गोष्ट आहे ना, हा संपूर्ण दिवसाच्या मजुरीचा दर आहे बरं का. तुम्हाला समजते का, ज्या कालखंडामध्ये हे लिहिलेलं आहे याचा अर्थ काय की संपूर्ण 1 दिवसाची जी मजुरी आहे ती मजुरी केल्यानंतर काय होतं, 1 दिनार भेटतो. मत्तेकृत शुभवर्तमान 20वा अध्याय 2ऱ्या वचनात तुम्हाला दिसतं की दिवसभर मजुरी केल्यानंतर 1 दिनार मिळतं. दिवसभर मजुरी केल्यानंतर 1 दिनार मिळतं. तर 1 दिवसभर मजुरी करून 1 दिनार होतं. आणि मग त्याच्यामध्ये 1 दिनारमध्ये काय मिळेल तुम्हाला, गव्हाचं 1 माप. त्याची कॉस्टिंग किती आहे, गव्हाचं 1 माप. आणि ज्वारीचे किती, ज्वारीचे 3 माप. बरोबर आहे. ज्वारीचे किती, 3 माप. म्हणजे फुल डे
एक मनुष्य काय करतो, कष्ट करतो, त्यातून त्याला काय मिळणार आहे, तर बिलकुल हे मिळणार आहे. म्हणजे त्या दिवसाची पूर्ण कमाई म्हणजे 1 माप गहू म्हणजे फक्त एका व्यक्तीसाठी 1 जेवण, एका व्यक्तीसाठी 1 जेवण. 3 माप म्हणजे गव्हाच्या तुलनेत कमी पौष्टिक जनावरांसाठी वापरले जाणारं हे अन्न होतं. हे 3 माप मिळत होतं. परिस्थिती कठीण आहे. कॉस्टिंग काय आहे, कॉस्टिंग वाढत आहे. बघा काय लिहिलेलं आहे पुढे. जर आजच्या काळाशी तुलना आपण केली, युद्धग्रस्त देशांमध्ये, संकटग्रस्त राष्ट्रांमध्ये लोक तासनतास अन्नाच्या रांगेत उभे असतात, पण अन्न मिळत नाही. मला ठाऊक नाही तुम्ही किती लोक जे आहात ते तुम्ही गाझाचे व्हिडिओ बघितले का? तुम्ही पाहिले गाझाचे व्हिडिओ सध्या? ओके, मी तुम्हाला एनकरेज करेन की आपलं बायबल स्टडी झाल्यानंतर तुम्ही ज्या वेळेस असं घरी असाल किंवा काय, तर तुम्ही आताचे जवळचे जे गाझा व्हिडिओ आहेत ना, ते गाझाचे व्हिडिओ बघा. कारण गाझाला सध्या काय केलंय, गाझा पट्टीला इस्रायल जे आहे, इस्रायलानं त्यांना बॉर्डर दिली आहे आणि बॉर्डरमुळं आता गाझाच्या आतमध्ये कोण जाऊ शकत नाही आणि गाझाच्या आतमध्ये कोणत्याही ट्रक्सला अलाउड नाही, म्हणजे अन्नधान्याचे ट्रक. तर पिक्चर असा आहे सध्या, तुम्ही ते इंटरनेटवर फार सध्या लोक पाहत आहेत ते, की जेव्हा एखादं हेलिकॉप्टर किंवा एखादं प्लेन गाझावर जातं आणि गाझावर जाऊन अन्नधान्य जे आहे ते ज्यावेळेस प्लेनमधून टाकतं, त्यावेळेस लोक जनावरासारखे ते अन्न मिळावं, म्हणजे एक गोष्ट माझ्या कुटुंबासाठी मिळावी म्हणून त्याच्या मागं ते धावपळ करतात. ते खांद्यावर घेतल्यानंतर त्यांची एकमेकांमध्ये झटापट होते. कुणाला जर एखादं काही मिळालं तर तो दुसऱ्याला देत नाही, तो त्याला गच्च पकडून घेतो आणि ज्यावेळेस जात असतो त्याच्या हातातून लोक हिसकावून घेत असतात. परिस्थिती फार डेंजर आहे. एक फक्त युद्धग्रस्त देशांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं चित्र दिसत आहे. सध्या रशिया युक्रेनचं जे चालू आहे याच्यामध्ये पण लोकांना अन्नधान्याचा तुटवडा फार भयानक जाणवत आहे. आज पण जर समजा एखादा आपण हा जो एरिया आहे या एरियामध्ये अचानक कर्फ्यू लावला, तुमची हालत कशी होईल? फार कठीण आहे. कोण कुणाकडे येऊ शकणार नाही, कोण कुणाला काही देऊ शकणार नाही. आणि तुमच्याकडे जे अन्नधान्य आहे त्याचा तुम्ही काय कराल, जास्तीत जास्त तुम्ही एक 3 ते 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस जर तुम्ही अजून सक्षम असाल, सदृढ असाल आणि तुम्ही तुमची महिन्याचं रॅशन वगैरे भरलेलं आहे, तुम्ही तुमचं रॅशन खेचून ताणून 1 महिनाभर चालू शकतो. त्याच्यानंतर काय, ज्यांच्याकडे आहे ज्यांच्याकडे नाही आहे ते लोक त्यांच्याकडे येऊन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. परिस्थिती फार कठीण आहे. इन दोज डेज, जेव्हा दिवसांमध्ये अशा घटना नक्की होणार आहे. पवित्र शास्त्र जर त्याला दुजोरा देत आहे तर असं होणार आहे. काळा घोडावर जो निघालेला आहे त्याच्या हातामध्ये तराजू आहे आणि त्याच्या हातामध्ये तराजू आहे तो मोजून मापून देणार आहे आणि या घटना होणार आहे. पवित्र शास्त्र म्हणतं की हा दुष्काळ जो आहे तो तसाच असेल, हा दुष्काळ पण तसाच असेल, पण तो अधिक व्यापक असेल. म्हणजे आता जे मी तुम्हाला सांगत आहे, जे गाझाचं आता सध्या मी तुम्हाला सांगितलं, याच्याहून भयंकर असेल. याचे परिणाम जे आता तुम्ही तिथं पाहत आहात त्याच्याहून गंभीर असतील. मी सदैव लोकांना सांगत असते की आपल्या संगती, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत ना, उदाहरणामध्ये गाझाचं युद्ध जे आहे किंवा ह्याच्या अगोदर हिटलरचं झालेलं होतं, सेकंड जो महायुद्ध होतं ते, तर ती एक फक्त ट्रेलर होता आपल्यासाठी की आपण पाहावं आणि येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस प्रभू शिक्के फोडेल त्यावेळेस ज्या घटना होतील, प्रभू राज्य स्थापने अगोदर त्याच्या ज्या गोष्टी घडत जातील त्या गोष्टी कशा असतील आणि किती भयावह असतील. आणि यामध्ये तुम्हाला आणि मला नेमकं काय आवश्यक आहे पाहायला. त्याच्यामध्ये एक गोष्ट फक्त आहे, ती गोष्ट फार सुंदर आहे. 6व्या वचनामध्ये तुम्ही जर ती नीट पाहिली तर तुम्हाला कळतं. बघा, त्याच्यामध्ये एक आज्ञा आहे. त्याच्यामध्ये हा आज्ञा काय देतो माहितीये का, तेल आणि द्राक्षरस यांना हानी पोहोचवू नको. काय करत आहे ह्याच्यामध्ये, जी वाणी आहे ती अशी म्हणते की तेल आणि द्राक्षरस यांना हानी पोहोचवू नको. तुम्ही विचार करा की हा सार्वभौम देव आहे आणि याच्या योजनेमध्ये हे सगळं होत आहे. म्हणजे युद्ध होत आहे, दुष्काळ होत आहे, सगळं काही याच्या योजनेमध्ये. म्हणजे हा जो न्याय आहे, हा न्याय, हा विध्वंस, हा शिक्षा, हा त्याच्या योजनेचा भाग आहे. आणि या योजनेमध्ये तो असं म्हणतो तेल आणि द्राक्षरस यांना हानी पोहोचू नको. कारण ह्या 2 ज्या वस्तू आहेत, या 2 वस्तू काय आहेत, अन्न बनवतात.
जेवण बनवतात. अनेक ठिकाणी द्राक्षरसाचा वापर जो आहे तो पाण्याच्या शुद्धीसाठी केला जातो. तर आपण बघितलं तेल आणि जे पाणी आहे याचा वापर अन्नासाठी केला जातो. आणि त्यामुळं देवाची जी हा जो न्याय आहे हा न्याय मर्यादित आहे असं आपल्याला दिसतं. की सगळ्यालाच हानी, तो म्हणतो नाही, या दोन गोष्टी थांबव. गव्हाचं करण्यासाठी तेलाची गरज आहे, पाण्याची गरज आहे. ज्वारीचं करण्यासाठी पाण्याची आणि तेलाची गरज आहे. काही करू नको, हानी पोहोचू नको. मर्यादित असणारा न्याय आपल्याला दिसतो. देव जो आहे तो आपला क्रोध ही मर्यादित ठेवत आहे. म्हणजे फुल प्लॅन आहे देवापासून. तो यामधून राष्ट्रांना घेऊन जाणार आहे. काय झालेलं आहे बघा. सामान्य अन्न आहे ते महाग होणार आहे. पण लक्झरी वस्तू काही ठिकाणी शिल्लक राहतील असं दिसतंय. वर्गभेदाचा संकेत आहे काही ठिकाणी. लक्झरीज विल बी सगळीकडे अवेलेबल असतील, पण तेव्हा लोकांना त्याची गरज असेल का? नाही. तेव्हा कशाची गरज असणार आहे? अन्नाची. देवाची कृपा आणि सुरक्षा सर्व काही आवश्यक गोष्टी सुरक्षित ठेवतो. ते काय करतो? सर्व काही आवश्यक गोष्टी त्यावेळेस सुरक्षित ठेवतो. एकदा एका खूप श्रीमंत माणसाची ना, आता जस्ट आजच्या दिवसाची गोष्ट आहे, मी इंटरव्ह्यू बघत होतो आणि त्याच्याकडे कदाचित संपत्ती असेल की अराउंड करोड्स मध्ये असेल आणि तो करोडपती आहे आणि तो कष्ट करतो आणि तो एका त्याच्यापेक्षा जो श्रीमंत व्यक्ती आहे त्याच्याकडे तो बघतो आणि तो म्हणतो की तो किती सुखी आहे ना. तो का सुखी आहे? तर त्याला काहीच काळजी नाही. तर तो म्हणतो की किती चांगली गोष्ट आहे, जर त्यानं मला माझा मुलगा म्हणून घेतलं तरी त्याजवळ आहे. हा ऑलरेडी करोडपती आहे. फक्त तो जो महान व्यक्ती आहे, जो त्याच्यापेक्षा खूप जास्त श्रीमंत व्यक्ती आहे, तो व्यक्ती कदाचित त्याच्यापेक्षा 100 पटीने अधिक श्रीमंत आहे. आणि हा म्हणतो की मी त्याच्याजवळ घेईल आणि तो मला मुलगा म्हणून घेतलं तर किती चांगलं होईल. का बरं? काय नाही, सकाळी उठायचं, खायचं, प्यायचं आणि झोपायचं, पुन्हा उठायचं, खायचं, प्यायचं आणि झोपायचं. तुम्हाला माहिती आहे याचा अर्थ काय? तो हे सांगत आहे की त्याची जी नीड आहे दॅट इज नॉट लक्झरी. त्याची नीड आहे खायचं, प्यायचं, झोपायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं. दॅट इज हिज नीड. कारण हे फार महत्वाचं आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये सामान्य अन्न जे आहे ते अन्न नेमकं महाग होणार आहे. लक्झरीज ज्या आहेत त्या शिल्लक राहतील, लोकांकडे येतील, पण त्याची आवश्यकता लोकांना नसेल. देवाची कृपा, सुरक्षा जी आहे ती सर्व विशेष गोष्टी ज्या आहेत त्या देवबाप सुरक्षित ठेवणार आहे. आज मंडळी म्हणून जेव्हा आपण ह्या येणाऱ्या दिवसाकडे, ह्या येणाऱ्या न्यायाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस ख्रिस्त केंद्रित आणि मंडळी केंद्रित शिक्षण नेमकं काय आहे, आपण कशाची आठवण ठेवणं गरजेचं आहे. आपण ही आठवण ठेवायला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त सर्व काही नियंत्रणाखाली आणतो. दुष्काळ नाश करण्यासाठी नाही तर लोकांना पश्चातापाकडे वळवण्यासाठी आहे. हे प्रत्येकानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मंडळीनं हे का लक्षात ठेवणं गरजेचं आहे की येणारा जो कालखंड आहे तो येणारा कालखंड एवढा भयानक आहे, मग त्याची तयारी मी आता काय करायला पाहिजे. जर पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला त्या येणाऱ्या युगाविषयी सांगत आहे तर आज मंडळीनं काय करणं गरजेचं आहे. तर आज मंडळीकडे एक गोष्ट उरते, ती म्हणजे आपल्या कृत्यांबद्दल असणारा पश्चाताप. देवबापाकडे जात असताना पश्चातापी अंतःकरणानं जाणं आवश्यक आहे. जेव्हा आपण पश्चातापी अंतःकरणानं जातो, येणाऱ्या युगासंदर्भात विचार करतो, कारण जे घडलेलं आहे ते सगळं लिखित स्वरूपात होतं. ज्या भविष्यवाण्या होत्या त्या लिखित स्वरूपात होत्या, त्या पूर्ण झाल्या. जे लिहिलेलं आहे की येणाऱ्या युगामध्ये होणार आहे, हे येणाऱ्या युगामध्ये जे लिखित स्वरूपात आहे तेही होणार आहे, याची जाण मंडळीनं ठेवावी. आणि मंडळीनं काय करावं? मंडळीनं आज पश्चाताप करावा, आज प्रभूकडे जावं. कारण हे लक्षात घ्या, आमोस असं म्हणतो की फार मोठी गरज जी आहे, जो दुष्काळ आहे, हा दुष्काळ अन्नधान्याचा नाहीये. आमोस म्हणतो हा दुष्काळ देवाच्या वचनाचा आहे. म्हणून मंडळीनं काय लक्षात ठेवलं पाहिजे? मंडळीनं हे लक्षात ठेवलं पाहिजे की काय वचनाचा दुष्काळ ज्यावेळेस येईल किंवा आज आहे आपण म्हणत आहोत, त्यावेळेस आम्ही वचना संदर्भात किती जागरूक असणं गरजेचं आहे.
काही दिवसांमध्ये मी लोकांना सांगत होतो की आमोस 8:11 मध्ये परमेश्वर म्हणतो, मी असा काळ आणेन जेव्हा अन्नाचा नाही तर परमेश्वराचे वचन ऐकण्याचा दुष्काळ आहे. आणि आमोसी भविष्यवाणी आजच्या या युगामध्ये पूर्ण आहे. माहिती तुम्हाला, या युगामध्ये पूर्ण होत आहे की लोकांना प्रभूचं वचन नको आहे. वचनाऐवजी सर्व हवं आहे. अलौकिक अनन्य साधारण गोष्टींकडे लोक आकर्षित होत आहेत आणि वचनाचा दुष्काळ पडलेला आहे. आणि जर मंडळीला हे ठाऊक आहे की वचनाचा दुष्काळ आहे, तर जी मंडळी आहे तिनं काय करावं, आत्मिक भूक जी आहे ती भूक जागृत करावी आणि तिनं अन्न सेवन करावं, वचनाचं अन्न सेवन करावं. जेव्हा वचनाचं अन्न ती सेवन करेल, साठवणूक करेल, येणाऱ्या युगामध्ये याचा फायदा मंडळीला होईल. येणाऱ्या युगामध्ये याचा फायदा होईल. आज जग फक्त भौतिक भुकेनं नाही तर आत्मिक भुकेनं व्याकुळ आहे. आज जग आत्मिक भुकेसाठी व्याकुळ आहे. आणि त्यामुळं मंडळीनं काय करायला पाहिजे की त्या गोष्टीला ध्यानात ठेवायला पाहिजे. मंडळीनं काय करावं, तर मंडळीचं हे कार्य आहे की मंडळीनं अन्न, आत्मिक अन्न काय करावं, वाटावं. आत्मिक अन्न द्यावं, वचन द्यावं मंडळीनं. तुम्हाला ठाऊक आहे आज मंडळी काय देत आहे, जी लोकांची गरज आहे ना ती प्रोव्हाइड, ती देण्याचा प्रयत्न करते आणि आध्यात्मिक गोष्टींकडे कान डोळा फार फोकस्ड असायला पाहिजे. मंडळीचं काम आहे की मंडळीनं जीवनाची भाकर प्रभू येशू ख्रिस्त लोकांना द्यावी. ख्रिस्तामध्ये असणाऱ्या लोकांनी येशू ख्रिस्तामध्ये समाधानी असावं. जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांनी जर कशामध्ये समाधानी असावं तर तो प्रभू येशू ख्रिस्त. त्यांचं लक्ष त्या जीवनी भाकरीकडे असावं. कारण जो कालखंड आहे तो ज्यावेळेस येईल त्यावेळेस दुष्काळ असेल, अन्नधान्याचा दुष्काळ. पण त्याची तयारी करण्यासाठी काय, तुम्ही अन्नधान्याची साठवणूक करा. मंडळीला वॉर्निंग आहे की मंडळी जे खरं अन्न आहे त्या खऱ्या अन्नाची साठवणूक करा. जिथं देवाच्या वचनाचं शिक्षण आहे त्याला दृढ धरा आणि त्याची साठवणूक करा. जेवढं जास्त तुम्हाला देवाचं शिक्षण मिळेल ते शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा, यासाठी की कठीण काळामध्ये तुम्हाला त्याची मदत होईल. कठीण काळामध्ये तुम्हाला त्याची मदत होईल. त्यामुळे एकदम शेवटी संपवत असताना तिसरा शिक्का आपल्याला भविष्यातील कठीण वेळ, कठीण काळ दाखवतो. पण याच वेळी ख्रिस्ताचं अधिपत्य, कृपा देखील आपल्याला दाखवतो. आणि ज्यावेळेस आपण कठीण काळाकडे बघतो आपण म्हणतो हो हो अन्नाचा तुटवडा येईल, अरे रे रे, कारण त्यावेळेस युद्ध होतील, अरे लढाया होतील, भूमिकंप होतील, दुष्काळ पडेल, फार कठीण गोष्टी त्यावेळेस होतील. नो डाऊट त्यावेळेस कठीण गोष्टी होणार आहेत. पण तुम्हाला माहित आहे मंडळीसाठी जी धोक्याची गोष्ट आहे ती काय, आमोसची भविष्यवाणी 8:11 मध्ये आमोस काय करत आहे. आमोस त्या ठिकाणी ऐकत आहे. आमोस म्हणत आहे की शेवटल्या काळामध्ये असे दिवस येतील की ज्याच्यामध्ये वचनाचा दुष्काळ पडेल. आणि मंडळी जर आज तुम्ही चाचपणूक केली, लोकांना प्रभूच्या वचनामध्ये लीस्ट इंटरेस्ट आहे, लोकांना मनुष्याच्या वाणीमध्ये इंटरेस्ट आहे, लोकांना भविष्यवाणी त्यांच्या कानानं ऐकायचे, लोकांना त्यांच्याविषयी चांगलं ऐकायचंय, लोकांना प्रभूचं वचन नको आहे, त्यांना प्रभूच्या वचनाची गरज नाही वाटत. ते वाटतं आम्ही ऐकलेलं आहे. करिंथ पत्रामध्ये संत पौल पहिल्या अध्यायामध्ये म्हणतो, कारण यहुदी चिन्ह मागतात, हेलेनिक ज्ञानाचा शोध करतात, आम्ही वधस्तंभावर ठेवलेला ख्रिस्त काढतो. तो यहुद्यास मूर्खपण आणि हेलेन्यास अडखळण असा आहे, कारण हे प्रभूचं वचन आहे. लोकांना ते नको आहे, आम्हाला वचन नको आहे. पण आज वॉर्निंग अशी आहे मंडळीला की मंडळी तुम्ही या वचनाची साठवणूक करा. जेवढं जास्त तुम्हाला ऐकाव्यास मिळेल, जेवढं जास्त तुम्हाला शिकाव्यास मिळेल, तेवढं जास्त तुम्ही ते ऐका, शिका, त्या वचनामध्ये उभे राहा. मग तुम्हाला समजेल की खरी संपत्ती काय. आणि ह्या खऱ्या संपत्तीमध्ये तुम्ही स्थिर स्थान व्हा. आपल्या कुटुंबाची वाढ तुम्ही या संपत्तीमध्ये करा. आपल्या कुटुंबाला देवाच्या वचनामध्ये तुम्ही बिल्ड करा, त्यांना वाढवा, त्यांना एक संघ करा. कारण वचन तुम्हाला शेवटपर्यंत टिकवत.
ज्यावेळेस मंडळी असं करेल त्यावेळेस ती येणाऱ्या जे भावी आयुष्य आहे त्याला भिणार नाही, त्याला घाबरणार नाही. अहो दुष्काळ येणार आहे, नो डाऊट. अरे कठीण काळ येणार आहे, आम्हाला ठाऊक आहे. पण जर आम्ही वचनात राहतो, हे येण्या अगोदर प्रभू तुम्हाला त्याचकडे आकर्षित करेल. हे घडण्या अगोदर प्रभू तुम्हाला स्वतःकडे घेऊन जाईल. म्हणून तुम्ही येणाऱ्या युगासाठी घाबराल का, भियाल का? बिलकुल नाही. मंडळी भिणार नाही, तर मंडळी विश्वासामध्ये खंबीर उभं राहणार. चला, तुम्ही आणि मी या आशेचे लोक बनणं आवश्यक आहे. याच आशेनं जी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर सोपवलेली आहे तिच्याकडे पाहणं गरजेचं आहे. जेव्हा आपण असे होऊ त्यावेळेस मंडळी जग तुमच्याकडे पाहेल आणि जग म्हणाल की वाव, हे लोक ना प्रकाश दिसत आहे, आम्हाला मार्ग दाखवणारे लोक दिसत, ज्यांना भविष्याची चिंता जी आहे आम्ही वाचत आहोत आणि आम्हाला कळत आहे की अरे येणाऱ्या युगामध्ये हे होणार आहे. पण त्यांना काळजी नाहीये, कारण ह्यांनी यांच्याकडे जे अन्न आहे या अन्नाची साठवणूक करत आहे. तुम्हाला आणि मला आज वचनाची साठवणूक करायची. जेव्हा आपण वचनाची साठवणूक करू, येणाऱ्या युगासाठी आपण स्थिर राहू, आपण कोणत्याही भयप्रद गोष्टींना घाबरणार नाही. प्रभुदेव आप आपल्यावर कृपा करू, देवाचं वचन समजण्यासाठी तो आपल्याला सहायता करू. प्रार्थना करूया. प्रभुदेवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, कारण देवबापा आम्ही वचनात पाहत आहोत की ज्यावेळेस तिसरा शिक्का फुटेल त्यावेळेस कोणत्या गोष्टी घडणार आहेत. प्रभू, दुष्काळ पडेल, अन्नधान्याचा तुटवडा होईल, पुरवठा होणार नाही. प्रभू, या सर्व गोष्टी ज्यावेळेस आम्ही वचनात पाहतो आम्हाला भीती वाटत नाही प्रभू. तर आम्ही अधिक जास्त तुझ्या वचनामध्ये दृढ होण्यासाठी देवबापा आम्हाला उत्तेजन मिळतं. आम्ही तुझे आभार मानतो. आमोस म्हणतो की प्रभू येणाऱ्या दिवसामध्ये वचनाचा दुष्काळ होईल आणि प्रभू आम्हाला ते ठाऊक आहे. आणि यासाठी आज मंडळी आणि प्रभू संपूर्ण ज्या मंडळ्या आजूबाजूला आहे प्रत्येकानं जर कोणती गोष्ट आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावी तर ते तुझं वचन आहे. कारण येणाऱ्या युगामध्ये याचा तुटवडा होणार आहे. आम्हाला देवा तू सहायता कर की आमचं लक्ष प्रभू हे सदैव तुझ्या वचनावर असावं. ते आम्हाला कसं मिळेल यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करावा आणि प्रभू तुला गौरव असं सादर व्हावं. आम्ही सर्व मान सन्मान गौरव तुला देतो. या बायबल स्टडी बद्दल आम्ही तुझे आभार मानतो. या चरणाजवळ केलेली प्रार्थना तारणारा आपण येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून देतो. गॉड ब्लेस सर्व.